लहानपणी ना आपण कधीच बिझी नसायचो. कदाचित आजच्याच दिवशी माझा सगळ्यात जास्त बिझी शेड्यूल असायचा. दिवसभर बॅक टू बॅक ब्रेकफास्ट, लंच, ब्रंच आणि डिनर अपॉइंटमेंट्स ठरलेल्या. मी लहान असताना अष्टमी नवमीच्या दिवशी घरात सगळ्या मैत्रिणींचा घोटाळा घेऊन यायचे. पंक्तीत बसलेल्या आम्ही सगळ्या मुली आणि माझी आई मस्त गरम गरम पुऱ्या, छोले आणि शिरा सगळ्यांना आवर्जून वाढायची. आजच्या दिवशी घरातला लँडलाईन फोन प्रत्येक 5 मिनिटाला वाजायचा. सकोडे काकू, देशमुखांकडचं झालं की श्वेताला इकडे पाठवा हं, असे वेटाळ्यातल्या काकूंचे आवर्जून आमंत्रण असायचे. आणि त्यांच्या घरी गेलं की परत तोच मेन्यू. असा रिपीट मोडवर 8-10 घरात दिवसभर तोच प्रसाद खाऊन मी आणि माझ्या मैत्रिणी कॉलनी भर भटकायचो. कसलं भारी वाटायचं ते सगळं. बरं, तेव्हा भेट म्हणून मिळालेली ती 5 रुपयाची नोट बघून किती श्रीमंत वाटायचं ना. ते 5 रुपये खिशात ठेवून जणू अख्खं जग घेता येतं असं वाटायचं. आता मागे वळून पाहिलं की खरंच असं वाटतं की ते दिवस म्हणजे सोनं होतं, अक्षरशः सोनं. आज नवरात्रातला अष्टमीचा दिवस. दरवर्षीप्रमाणे आज आमच्या घरी या सुंदर कन्या आल्या. यांना बघितलं की मला माझे लहानपणीचे दिवस आठवतात. कुठल्याही स्त्रीसाठी हा प्रवास, कित्येक वर्ष आधी स्वतः कन्या असणं आणि आता स्वतःच्या घरी दरवर्षी या छोट्या मुलींसाठी कन्या भोजन आयोजित करणं, हा प्रवास शब्दात सांगता येण्यासारखा नाहीये. फॉर द फॅक्ट हाऊ वी ग्रो, हाऊ वी इव्हॉल्व अँड देन स्टँड ऑन द अदर साइड ऑफ द जर्नी, ऑनरिंग these little girls that we once used to be. And this is one of the most important rituals I would never want to let go. Truly special. असं म्हणतात, अष्टमी नवमीला तर साक्षात देवी स्वरूप लहान मुलींच्या अवतारात आपल्याला दर्शन देतात. कन्यापूजन हा प्रकार फक्त परंपरा नाहीये, तर हे करण्यामागचं कारण म्हणजे की स्त्री ही एक स्वतः शक्ती आहे. तिला कादंबरी, कत्याणी, अन्नपूर्णा, महालक्ष्मी, दुर्गा अशी अनेक नावे दिली आहेत. अ स्ट्रॉंग वुमन, अ मदर, अ नर्चरर. एकच स्त्री सगळ्या रूपात उपस्थित असते. हो ना. सकाळी लवकर उठले, घरातली अष्टमीची पूजा आटोपली, दारात रांगोळी काढली आणि तोच दरवर्षीप्रमाणे मेन्यू केला. छोले, पुरी आणि शिरा. सगळ्या गोड मुली आल्या, त्यांचे पाय धुणं, त्यावर स्वस्तिक काढणं, हळद कुंकू लावणं, त्यांच्या हातावर मौली धागा बांधणं, प्रसाद म्हणून एक फळ वाटला, भेट वस्तू दिल्या आणि मग लाल ओढण्यांमध्ये या सगळ्या चिमुकल्या जेवायला बसल्या. परदेशात जन्मलेल्या या मुलींना मी दरवर्षी थोडक्यात का होईना पण ह्या सणाचा आणि त्यांच्यातल्या स्त्री शक्तीचा महत्व समजावण्याचा प्रयत्न करते. आणि साक्षात देवी स्वरूपी आलेल्या या मुली खूप खास असतात. आपल्या आयुष्याला आनंदाने भरून टाकतात. एक अख्खं आयुष्य अपुरं पडेल तेवढं, नाही का?